सनद ज्ञानेंद्र त्यांच्यासह या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरतीचा कार्यक्रम संपन्न होईल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले शिवछत्रपतींची आरती करण्यासाठी आपण सर्वांनी आणि यानंतर महाराज साहेबांच्या शंकराचा अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तो केला उद्धार. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत मावळ ते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी दुर्जन मर्दन तुझ सज्जन अवतारी शिव तुझे नाम हे संकट हारी नितवी शिवा शिवानी. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तद्वारी आरती गाया. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्माननीय जोरदार टाळ्या वाजवूयात महाराज साहेबांच्या या सन्मानासाठी सत्कारासाठी. मंचावर आवर्जून उपस्थित असलेले सातारा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य अक्षय जाधव यांचं देखील स्वागत या ठिकाणी सन्मानित केलं जातं. आणि यानंतर तुमच्या आपल्या विलासपूर मधल्या शिवजयंतीच्या निमित्तानं आणि या मिरवणुकीच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचा विचार स्वराज्याची त्यांनी दिलेली प्रेरणा आणि देशासाठी धर्मासाठी आणि देवासाठी जे त्यांनी आपल्या पुढं घालून दिलेली जी शिकवण आहे त्या मार्गावर आपण सगळ्यांनी एकत्र राहून एक दिलानं काम करूया, पुढे जाऊया. परत एकदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मान्य फिरोजभाई असतील, मान्य आपले आनंदराव कनसे, बाळासाहेब पिसाळ, पारिक काका, बाळासाहेब मामुलकर, अभय जगताप आपल्या आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर अमित महिपाल आणि सर्वच मोठे काका, सर्वच आपल्या किरवे काकू वगैरे सगळे, पूनमताई आपल्या नगरसेविका आहेत, सगळ्यांचंच आज इथं उपस्थिती आहे. शांततेमध्ये मिरवणूक सगळी पार पाडावी आणि मला वाटतं महाप्रसादाचा कार्यक्रम पण त्याच्यानंतर आहे, त्याचा पण लाभ सगळ्यांनी घ्यावा ही विनंती करतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझ्या आयुष्यातला मोठा दिवस परवा दिवशी पुण्यात झाला. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालं. मी नगरसेवक झालो. मी मागच्या वेळेस बोललेलो, बाबाराजे मी बोललेलो फिरोजभाई नगरसेवक होणार. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझे महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या आशीर्वादानं आणि तुम्ही सगळे इथं बसलेले मान्यवर, माझ्या माता भगिनींनी, माझ्या ज्येष्ठ, माझ्या सर्व काय ज्या पद्धतीने पूनमताईला मला निवडून दिलं, ज्या पद्धतीने एवढी मतं दिली, मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी राहील. मी कुठलीही गोष्ट
तुमच्या बाबतीत, विलासपूर बाबतीत मी फिरोज पठाण म्हणून आज शिवाजी महाराजांची शपथ काढून सांगतो, मी कुठली गोष्ट या विलासपूर गोळीबारसाठी कधीच चुकणार नाही. एवढं मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. मला निवडून दिलं, तुमच्या आयुष्यभर सगळ्यांच्या पायात राहीन. मी पुढच्या वर्षी इलेक्शनला उभं राहीन नाही राहीन तो विषय वेगळा आहे. पण तुम्ही सगळ्यांना ज्या पद्धतीनं मला प्रेम केलं, तुम्ही सगळ्यांना मला भाऊ म्हणून फिरोज पठाण माझं नाव असून मी कुणी काय म्हणतं माझ्याबद्दल ते मला काय घेणं देणं नाही. पण माझ्याबद्दल तुम्ही सर्व, माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या ज्येष्ठ, माझे युवक, माझे मित्र, तुमच्या सगळ्यांचं शपथ सांगतो पाया पडून आयुष्यभर उपकार विसरणार नाही. मी प्रत्येकाला सांगतो, ही शिवजयंती आपली कायम चालू राहील. आता चांगल्या प्रकारे आपण शिवजयंती करतो, तुम्ही सगळी येता, तुमच्यामुळे शिवजयंती घडती. मी एकटा शिवजयंतीचा मालक नाहीये, तुम्ही सर्व माझ्या शिवजयंतीचे, विलासपूरचे सर्वजण तुम्ही मालक आहे. ही तुमची शिवजयंती आहे, फिरोज पठाणची एकट्याची शिवजयंती नाही. पूनमताईला आणि मला निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. शिवजयंतीला एवढ्या संख्येने उपस्थित राहिला सर्व ज्येष्ठांचं, सर्व मान्यवरांचं, माझ्या माता भगिनींचं मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, यो तुमचा फिरोज पठाण कुठल्याही गोष्टीला कधी बळी पडणार नाही, कुठली गोष्ट चुकीची करणार नाही. मंदिर असू, सगळ्या गोष्टी असू दे, बाकीच्या माझ्याबद्दल काय मध्ये बोलत जातात. पण मला विरोधकांना सांगायचंय, बाळांनो तुम्ही बोलत राहा. माझ्या बरोबर माझ्या माता माऊली, माझे सर्व ज्येष्ठ हे कायम बरोबर आहेत. आणि माझ्याकडनं ह्या विलासपूरचं चांगलंच होईल, गोळीबारचं चांगलंच होईल. गोळीबार विलासपूरच्या सगळ्या लोकांचं मी चांगलं काम करणारे, चांगलं रस्ता, लाईट, पाणी हे सगळं मी करताना बघतो, मी करत नाही. हे माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ज्या पक्षाने मला तिकीट दिलं, कमळ पक्षावर मी उभं राहिलो. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू दे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू दे, अजितदादा गेले, पण त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. रवींद्र चव्हाणचा आभार मानतो. आणि ज्या पद्धतीनं मला अतुल बाबा, मनोज दादांना मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्यांची शिवजयंती आज विलासपूरची शिवजयंती आहे. महाप्रसाद नेहमीप्रमाणे आहे. मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे, कुणी घरी जाऊ नका. आपली पदयात्रा इथून आपल्या जनाईमाळा मंदिर पर्यंत असती. जनाईमाळांच्या मंदिर पासून आपण परत येणार आहे. तर कृपया करून सगळ्यांना आपण महाप्रसाद माझ्या एकट्याचा नाही, तुमच्या सगळ्यांचा महाप्रसाद आहे. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार मानतो. मला आनंदराव कनसे, अमित दादा, सर्व या शिवजयंतीचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, आबा जगताप, बाळासाहेब मामूलकर, रवी पवार, प्रकाश गाडगे, अविनाश माने, युवराज जाधव, सर्वच मी एकाचं नाव घेतो तर सगळ्यांचं राहतं. सगळे मी या शिवजयंतीचा अध्यक्ष नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आबा जगताप आणि बाळासाहेब पिसाळ, बाळासाहेब मामूलकर या शिवजयंतीचे अध्यक्ष आहेत. हे सर्व यांच्या ताब्यात दिले. ह्यांना तुम्ही सगळ्यांना मला नगरसेवक केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि महाराज साहेब 2 मिनिटात पोहोचतील. आपण शिवजयंतीला आरती करून आपली पदयात्रा चालू करू. मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. आनंदरावजी कनसे, माझे ज्येष्ठ सर्व मान्यवर, आप्पा पिसाळ असू दे, सर कदम सर असू दे, सर्व ज्येष्ठ बसलेले, मोठे काका, पारिक काकाची जर जाहीर मी मागच्या वेळेला माफी मागितली. अजून काय असलं तरी पारिक काकाची 100% अजून मी माफी मागतो. ते ज्येष्ठ आहेत, भाऊसाहेब महाराजांच्यावर काम केलेले आहेत. मी सगळ्यांचा आदर करायचं ठरवलंय. माझा विरोधक असला तरी